नमस्कार मित्रांनो, मी परत एकदा तुमच्यासाठी एक छानसा व्हिडिओ घेऊन आलेली आहे मित्रांनो। आज मी तुमच्यासाठी एक सुंदरशा जागेची इन्फॉर्मेशन घेऊन आलेली आहे मित्रांनो। आय होप की मला असं वाटतं की तुम्हाला पण ते आवडेल, कारण मला एक कमेंट्स आली होती। त्या कमेंट्समध्ये असं डिस्कस झालं होतं की संभाजीनगरमध्ये प्रॉपर्टीचे रेट काय चालले आहेत त्याबद्दल संदर्भात माहिती पाहिजे होती, असा एक कमेंट आला होता। तर त्या संदर्भात मी तुम्हाला संभाजीनगरच्या प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यासाठी आले आहे। तर मित्रांनो, संभाजीनगर हे सगळ्यात विकसित सिटी, महाराष्ट्राचं सगळ्यात स्वस्त भावाचं सिटी म्हणलं तर संभाजीनगर। या संभाजीनगरच्या सिटीला कोण एक ओळखत नाही। खूप छान प्रकारे संभाजीनगरला ओळखलं जातं, हे आपल्या सर्वांना माहीत आहे। गरीब लोकांचं माहेर घर म्हणलं तर संभाजीनगर म्हणून आपण ओळखले जातो, हे तर आपल्याला चांगल्याच प्रकारे माहिती आहे मित्रांनो। तर मला कमेंट्स आला होता की आम्हाला संभाजीनगरमधल्या प्रॉपर्टीजबद्दल थोडी इन्फॉर्मेशन पाहिजे। तर मित्रांनो, मी संभाजीनगरच्या प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे मित्रांनो। जर तुम्ही आमच्या प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो। आणि प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण पूर्ण माहिती घेतली तर तुम्हाला प्रॉपर्टी संदर्भात पूर्ण माहिती मिळेल, नाही तर माहिती मिळणार नाही। तर मित्रांनो, आज आपण सुरुवात करणार आहोत संभाजीनगर। संभाजीनगर हा खूप मोठी सिटी आहे, त्यामध्ये करमाड, शेंद्रा अशा अनेक प्रकारच्या सिटी मिळून संभाजीनगर बनलेला आहे। तर आज आपण कोणत्या गावाच्या प्रॉपर्टीच्या भावाबद्दल चर्चा करणार आहोत। तर आज आपण करणार आहोत करमाड हा संभाजीनगरचं विकसित झालेली सिटी सर्वांना माहीतच आहे। करमाड खूप वेगाने वाढत चाललेलं आहे आणि असं जोपर्यंत जाईल तोपर्यंत करमाड वेगाने वाढत चाललेलं आहे। जसं शेंद्रा MIDC मला स्कोप आहे, तसं आता कालांतराने करमाडला पण खूप स्कोप आलेला आहे, तुम्ही पाहू शकतात। कारण करमाडमधले प्लॉट जे आहे ते पण खूप रेंटवर भी जात आहे आणि खूप रेटवर पण विकायला आहेत। कारण मी स्वतः तिथे चौकशी केलेली आहे, करमाडमध्ये खूप महागामध्ये विकायला येत आहे मित्रांनो। आता करमाडपसली शेती, तर मित्रांनो, जर करमाडपसली शेतीचं चर्चा केली तर करमाडमध्ये आता सध्या शेतीचा रेट म्हणलं तर 40 ते 30 लाख रुपये प्रति एकरचा रेट चालू आहे करमाडपशी। जर करमाडपशी असली शेती, ते करमाडच्या शेतीची प्राईस मी तुम्हाला सांगते। आणि शेती जर लाल मातीची असेल तर तिचा प्राईस म्हणलं तर थोडासा कमी हलू शकतो, आणि काळ्या मातीची जी शेती आहे तिचा प्राईस करमाडपासून ते 40 ते 30 लाख रुपये चाललेला आहे मित्रांनो। सध्या तो हा रेट आहे मित्रांनो। जर तुम्हाला शेती विकत घ्यायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, कारण कसं ब्रोकर लोक तुम्हाला कोणती शेती किती भावामध्ये विकताल त्यासाठी तुम्ही सावध राहा आणि हा व्हिडिओ नक्की पहा। कारण कसं आहे मित्रांनो, पहिल्यांदा तुम्ही माहिती करून घ्या की शेतीचे रेट काय चालले आहेत आणि त्या रेटनुसार तुम्ही शेती विकत घ्यायचं डिस्कस करा मित्रांनो। कारण कसं आहे, आता मी तुम्हाला सांगते, काल परवाचाच एक पोस्ट होता, शेती मालकाने फक्त 1 लाख रुपये प्रति एकरनं विकायला काढलेली होती आणि ब्रोकरनं फक्त 3 लाख रुपये प्रति एकरनं काढली। म्हणजे 2 लाखाचा मालकापेक्षा डबल 2 लाखाचा फायदा हा ब्रोकर रेंज घेत होता। त्यामुळे मी तुम्हाला सांगते, जे शेतीचे रेट व्यवस्थित बघून घ्या, व्हिडिओ पहा, शेतीची इन्फॉर्मेशन घ्या आणि मग शेती विकत घेण्यामध्ये हात टाका। नाहीतर हे ब्रोकर लोक तुम्हाला, जर समजा एखाद्या शेतीचा रेट लाख रुपये असेल तर 3-4 लाख रुपये म्हणून तुम्हाला मालक्यापेक्षा डबल टिबल रेटनं हा ब्रोकर लोक मध्ये जास्त पैसे खात आहे। त्यामुळे मी डिसाईड केलं की मी लोकांना हे शेतीचा चाललेला रेट असेल तर ह्या गोष्टीपासून त्यांना मी, जर उपयोग पडला आमचा व्हिडिओ तर पडू शकतो, त्यांना माहिती देणं हा मला बरोबर वाटलं मित्रांनो। तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही शेतीची माहिती घ्या। जर तुम्हाला कधी शेती घ्यायची असेल आणि तुम्हाला प्राईस वगैरे माहीत नसेल आणि ब्रोकर रेंज काय पण सांगत असेल तर त्याच्या आधी थोडी इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊनच काहीतरी घेतलेलं बरं मित्रांनो। आता या व्हिडिओचा फायदा हे आहे मित्रांनो, ज्या लोकांना शेती विकत घ्यायची आहे त्या लोकांसाठी हा फायदा आहे। कारण जर तुम्ही शेती विकत घेताय, सांगितलं तेवढं रेट, जर समजा तुम्हाला कोणी 10 लाख रुपये एकरने प्राईस बोलली तर तुम्ही काय करता, त्याच्यामधून कमी करायचं बघा। पण ॲटलिस्ट तुम्ही हे विचार करत ना, आजकाल सगळ्याच्या डोक्यामध्ये गैरसमज एकच झालेला आहे मित्रांनो। मी आज जिथं तिथं बघते की एकच गैरसमज झालेला आहे, शेती म्हणली की अरे खूप करोडाची 1 कोटीची। तसं नसतं मित्रांनो, मी तुम्हाला बार रिपीट तेच सांगते। शेतीचं त्याचं जो लोकेशन, त्याची काय डायरेक्शन आहे, लोकेशन काय आहे, ह्या गोष्टीवरून शेतीचं जे लोकेशन ठरवलं असतं ना
त्यावरून ती शेती अवलंबून असते की त्याची प्राईस काय. उगाच मी तुम्हाला जंगल भागाची शेती 1 कोटी रुपयाने, काळी माती आहे, लाईट आहे, पाणी आहे, पण जंगलामधली शेती तुम्हाला 1 करोड रुपये प्रति एकरने विकायचं बोललं तर विकणार आहे का? नाही विकू शकत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही थोडीशी माहिती घ्या आणि त्या क्षेत्रामध्ये उतरण्याच्या आधी माहिती घ्या, शेतीची इन्फॉर्मेशन गोळा करा की कोणत्या गावात काय प्राईस चालू आहे, कोणत्या गावात काय प्राईस चालू आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो की प्रत्येक गावात शेतीची प्राईस वेगवेगळी आहे. कोणत्याच गावात शेतीची प्राईस लेवलमध्ये नाही आहे. प्रत्येक सिटीमध्ये शेतीची, जमिनीची, प्लॉटची, फ्लॅटची, सगळ्यांची रेंज वेगवेगळी असते मित्रांनो. तुम्हाला जर असं याच्यावर विश्वास नसेल तर तुम्ही एकदा स्वतः चेक करून बघा. प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी रेंज असते आणि तीच मी आज तुम्हाला सांगत आहे. आज संभाजीनगर करमाडपासला रेंज मी तुम्हाला सांगत आहे. करमाडपासून 10 ते 20 किलोमीटर अंतरावरची जी शेती अवेलेबल आहे, सगळं आहे, गावापाशी आहे, पाणी आहे, काळी माती आहे, ह्या सर्व गोष्टी आहेत. ती शेती फक्त तुम्हाला 30 ते 40 लाखाच्या आत ती शेती तुम्हाला भेटून जाणार. हा ते करमाडपासल्या गावापासल्या शेतीचा रेट चालू आहे. ते पण पाणी अवेलेबल आहे, लाईट अवेलेबल आहे, रस्ता अवेलेबल आहे आणि आजूबाजूला थोडीफार घरं पण अवेलेबल आहेत. अशा शेतीचा रेट 30 ते 40 लाख रुपये प्रति एकरने चालू आहे. तुम्ही बोलताल करमाडपासून 20 किलोमीटर, 30 किलोमीटर अंतरावर जर शेती आहे, लाल मातीची शेती आहे, त्याचा रेट 20-30 लाख रुपये, पण त्याचा रेट 20-30 लाख रुपये नाही मित्रांनो. त्याबद्दलच संदर्भात मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि मला जी कमेंट्स आली ती त्यांच्या मनातली शंका आहे ती दूर करण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्या खूप फायद्याचा ठरणार आहे. जर तुम्ही प्रॉपर्टीमध्ये असाल आणि प्रॉपर्टी विकत घ्यायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अति महत्त्वाचा ठरणार आहे मित्रांनो. प्रॉपर्टी घेताना कधी पण विचार करून प्रॉपर्टीमध्ये हात टाकायचा. कारण 4 शेतीची जानकारी घ्यायची आणि जानकारी घेऊन 4 शेतीची माहिती घेऊन शेतीमध्ये हात टाकायचा. आजकाल ब्रोकर लोकांचं असं झालेलं आहे की शेती विकायला काढली म्हणजे कमिशन थ्रो नाही, डायरेक्टली जर 25 लाखाची शेती असेल तर मालकाशी अशी डील करतात की तुमची शेती 25 लाखाची आहे, आम्ही 35 लाखाला विकावून दिली तर वरचं जेवढं कमिशन भेटेल ते आमचं असेल. अशा रीतीने आजकाल शेती ब्रोकर लोक विकत आहेत, कमिशनवर शेती विकत नाहीत आणि अशा प्रकारे आपली फसवणूक होत आहे. आपल्याला रेंज माहीत नसल्यामुळे आपण कोणती शेती किती भावामध्ये घेता आणि आपल्याला असं वाटतं की परत मला कमी भावात भेटली. असं काही नाही मित्रांनो. शेतीचे रेट हे ब्रोकर लोकांनी रेंज वाढवून ठेवलेले आहेत. मान्य करते मी, काही शेती असतात की त्यांची रेट वाढलेली असती, पण प्रत्येक शेतीची रेट वाढलेली नसते. मी तुम्हाला संभाजीनगरचं आताच करमाडचं उदाहरण दिलेलं आहे आणि त्याची प्राईस पण मी तुम्हाला सांगितली. आता करमाडपासून 10 ते 20 किलोमीटर अंतरावर शेतीचे रेट काय चालू आहे त्या संदर्भात तुम्हाला मी आता चर्चेवर करणार आहे. आता 20 ते 30 किलोमीटर अंतरावर जी शेती चालू आहे, समजा रोडवरती आहे, काळी जमीन आहे, बोरवेल आहे, विहीर आहे, डेव्हलप झालेली आहे, सगळं प्रकार व्यवस्थित आहे, त्या शेतीचे 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असेल तर तिची प्राईस म्हणलं तर 30 ते 25 लाख रुपये प्रति एकरचा त्या शेतीचा प्राईस चालू आहे. आणि हा प्राईस लाईव्हमध्ये चालू आहे. जे प्राईस मी आता तुम्हाला सांगितलं ते प्राईस लाईव्ह मधला प्राईस सांगितलेला आहे. तुम्ही कोणत्याही ब्रोकरकडे किंवा शेती मालकाकडे जाऊन हा प्राईस विचारा, तुम्हाला नक्की तेच प्राईस बोलणार. जर तुम्ही ब्रोकरकडे विचारलं तर ते ब्रोकर तुम्हाला मुद्दामून जास्त प्राईस सांगतील, कमी प्राईस सांगणार नाही. कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी चौकशी करून, शेतीची चौकशी करूनच आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि खास हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. जर शेती संभाजीनगरमध्ये लाल मातीची शेती गावाला चिटकून असेल तर 30 ते 25 लाख रुपये प्रति एकर तिचा रेट चाललेला आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की शेती घेताना तुम्ही जमीन बघून शेती घ्यावे, सगळी चौकशी करावे, त्याचे डॉक्युमेंट्स बघावे. ती बी वर्ग 1च्या शेतीची प्राईस मी बोललेली आहे. आणि आता दुसरी गोष्ट, तुम्हाला 1 ते 2 लाख रुपये एकरने संभाजीनगरमध्ये शेती मिळेल का? हो, ॲब्सोल्युटली तुम्हाला ह्या शेती मिळू शकते. पण मित्रांनो, ही शेती संभाजीनगरहून 70-80 किलोमीटर दुरीवर पडू शकते आणि ही डोंगरी भागाची शेती असू शकता. कदाचित ही शेती आदिवासीची पण असू शकते, कदाचित डोंगरी भागाची शेती असू शकते जिथे काहीच डेव्हलप झालेलं नाही आहे, रस्ता अवेलेबल नाही आहे. जर कुठे रस्ता अवेलेबल असेल तर तिथे माळ रानाची शेती असेल, म्हणजे डेव्हलप झालेली नाही, तुम्हाला डेव्हलप करून घ्यायला लागेल. पण डेव्हलप करून घ्यायला एवढं सोपं नाही मित्रांनो. डेव्हलप करून घ्यायला शेतीला खूप
खूप पैसे लागतात। BCP वर्क करायचं म्हणलं तर तुम्हाला ते स्वतः खूप पैसे खर्च करायला लागतात। घंट्यावारी BCP असते आणि ते डोंगर खंदून त्यातले दगड वगैरे काढून तुम्हाला डेव्हलप करून घ्यावं लागतं। तरी ती नाही म्हटलं तर 1-2 लाख रुपये प्रति एकरची शेती तुम्हाला 8 ते 10 लाख रुपये प्रति एकरनं पडतेच मित्रांनो। त्यामुळे तुम्हाला 1 ते 2 लाख रुपयामध्ये शेती संभाजीनगर पशी भेटेल, पण ती तुम्हाला सांगितलं आउटसाईडला मुरमी भाग असेल, दगडी भाग असेल, जिथे लाईट पोल अवेलेबल नाही, रस्ता असेल पण पाण्याची सोय नाही, कोणतीच सोय नसणारी, फक्त जंगला साईडला अवेलेबल असेल, अशा प्रकारच्या पडीक प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी तुम्हाला मिळून जाईल। असं काही अडचण नाही, पण त्या प्राईजमध्ये तुम्हाला शेती मिळून जाईल, काही अडचण येणार नाही मित्रांनो। म्हणून आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता मित्रांनो, आणि संभाजीनगरच्या प्रॉपर्टीसाठी हा खास व्हिडिओ होता। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर केलेलंच आहे की करमाड स्लॅब शेतीची प्राइस काय चालू आहे आणि लोकेशन वाईज मी तुम्हाला शेती सांगणार आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे मित्रांनो की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्याच्या शेतीबसली डिस्कस इन्फॉर्मेशन घेतलेली आहे। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुण्याच्या शेतीची रेंज आपण आहे ते काय, पुण्यातले काही सिटी आहेत जिथे प्राइस काय चाललेलं आहे त्याच्याबद्दल व्हिडिओवर मी तुम्हाला ही माहिती देणार नाही, आणि खरंच ही माहिती तुमच्यासाठी खूप चांगली आहे मित्रांनो। हा व्हिडिओ बघा, व्हिडिओची जेवढी माहिती होईल तेवढी माहिती घ्या आणि मगच प्रॉपर्टी खरेदी करायचा विचार करा मित्रांनो। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, आणि जर नाही आवडत असेल तर नाही लाईक केलं तरी काही चालणार नाही मित्रांनो। आणि पण प्लीज कमेंटमध्ये काही चांगली कमेंट्स करा। जर तुम्ही काही वेगळी म्हणजे कमेंट जर मला वाचेल अशी कमेंट असेल तर ठीक आहे, पण काही लोक कमेंट्समध्ये काय पण कमेंट्स करतात, ते वाचायला पण अवघड जातं आणि डोक्याच्या वरती जातं। त्यामुळे जर माझी कमेंट्स ऑन आहे, तुम्हाला कोणत्या भागाची शेती घ्यायची, त्याचे रेट काय, त्या कमेंट्समध्ये कमेंट करा आणि मी त्या ठिकाणच्या शेतीची इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन मित्रांनो। आणि तर मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करायला विसरू नका। तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि माझ्या सपोर्टची पण तुम्हाला खूप गरज आहे मित्रांनो, कारण तुम्हाला शेतीची इन्फॉर्मेशन बी माहिती असणं गरजेचं आहे असं मला वाटतं। पण तुम्हाला वाटतं का नाही वाटतं हे असं मला वाटत नाही, म्हणजे याच्यामध्ये प्रॉपर्टी बिझनेसमध्ये आहे त्या लोकांसाठी मला असं वाटतं की त्यांनी हा शेतीची इन्फॉर्मेशन घेऊनच शेतीमध्ये पाय टाकायला पाहिजे, हात टाकायला पाहिजे, नाहीतर आपण ब्रोकरच्या म्हणण्यावरती शेती घ्यायला नाही पाहिजे मित्रांनो। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तो